हाय एव्हरीवन, मी तेजश्री तुमचं तेज मॅडी या चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय. ओके. तर यासाठी मी 2 पापलेट घेतलेले आहेत. ह्या पापलेटला स्वच्छ धुवून ह्यांना अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला लिंबाचा रस लावूयात. मी अर्ध्या लिंबाचा रस घेतला होता याच्यासाठी. ह्याला आपण थोडंसं मीठसुद्धा लावून घेऊयात आणि याला मीठ आणि लिंबाचा रस लावून थोडा वेळ साईडला ठेवूयात. हे पहा, अशा प्रकारे याला मीठ आणि लिंबाचा रस छानपैकी लावून घेऊयात आणि याला थोडा वेळ साईडला ठेवून द्यात, म्हणजे लिंबाचा रस आणि मीठ ह्याच्यामध्ये छान मॅरिनेट होईल. एक 5 मिनटं याला आपण साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्यांची तयारी करून घेऊयात त्याला मॅरिनेट करण्यासाठी. तर इथे मी 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याची आपण पेस्ट करणार आहोत. आता इथे मी मॅरिनेशनसाठी घेतलेलं आहे एक छोटा चमचा धणेपूड, एक छोटा चमचा हळद, लाल तिखट तुम्हाला चवीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मगाशी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती तीसुद्धा घेतलेली आहे. आता ह्याला आपण छान एकजीव करून घेऊयात. यामध्ये मी थोडं मीठसुद्धा टाकलं होतं आणि एकजीव करण्यासाठी, मिक्स होण्यासाठी यामध्ये मी थोडं तेल टाकलं होतं. 1-2 चमचे तेल टाकलं होतं. अशा प्रकारे आपण आपले जे सगळे मसाले आहेत ते एकजीव करून घेतलेले आहेत. यामध्ये तुम्ही हवं तर थोडं तेल आणि पाणी टाकू शकता, थोडं पातळ होण्यासाठी. आता आपले जे पापलेट आहेत अशा छान प्रकारे आपण मॅरिनेट करून घेतलेले आहेत. त्याला व्यवस्थित लावून घ्या. त्याच्या चिरांमध्ये वगैरे तो जो मसाला आहे तो आतमध्ये जायला हवा, म्हणजे आपला जो पापलेट आहे तो टेस्टी लागेल. आणि आता आपण ह्यालासुद्धा मॅरिनेट करून एक 5 मिनटं साईडला ठेवून देऊयात. पापलेटला कोटिंग करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे. 2 मोठे चमचे रवा, मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडी तांदळाची पिठी मिक्स केलेली आहे. आता हे जे मॅरिनेट केलेले आहे पापलेट 10 मिनटं ठेवले होते मॅरिनेट करण्यासाठी. आता आपण हे जे आहेत पापलेट, मॅरिनेटेड पापलेट जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घोळून घेऊयात. बघू शकता अशा प्रकारे घोळून घेतल्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून, थोडं कडकडीत गरम करून जे पापलेट आहेत ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती एक साईड फ्राय केल्यानंतर आपण दुसरी साईड आता फ्राय करून घेऊयात. बघू शकता, हे पहा आपले जे पापलेट आहे फ्राय करून झालेले आहेत आणि आता तुम्ही सर्व करू शकता. खूपच छान चमचमीत असे टेस्टी झाले होते पापलेट. ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. थँक्यू.